आमदार रोहितदादा पवार आपल्याबरोबर आहेत। दादा, मुंबई सिनेटची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या युवासेनेनं सिनेटच्या ज्या जागा आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि युवासेना ही आदित्य ठाकरेंचीच आहे असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलं आहे। सिनेटच्या निवडणुका जवळपास 2 वेळा पुढे गेल्या, मात्र कोर्टाला परत ही निवडणूक घ्यावी लागली। महाविकास आघाडीचा असा पद्धतीचा जो विक्रम आहे तो आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। ते 100% तुम्ही जर बघितलं तर सिनेटच्या ज्या निवडणुका आहेत त्या व्हाव्या असं विद्यार्थ्यांचं मत होतं आणि सगळ्यांचं मत होतं, पण महायुतीतले जे सर्व नेते आहेत त्यांना कुठेतरी भीती होती, ते घाबरत होते आणि म्हणून ते पुढे ढकलत होते। जसं महानगरपालिका पुढे ढकलल्या आहेत, जिल्हा परिषद पुढे ढकललेल्या आहेत, पंचायत समिती पुढे ढकललेल्या आहेत आणि कुठेतरी केंद्राचा वापर करून, केंद्राच्या ताकदीचा वापर करून त्यांनी जी आपली ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभेचं इलेक्शन ते सुद्धा पुढे ढकललं। म्हणजे महायुतीतले सर्व नेते आणि पक्ष हे घाबरलेले आहेत, पण शेवटी निकाल हे मतदार देत असतात आणि जसं या युनिव्हर्सिटीचा निकाल लागला युवा सेनेच्या बाजूली आदित्य ठाकरेच्या मार्गदर्शनाखाली, तसंच महाविकास आघाडीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। पवारसाहेबांनी सुनील टिंगरेंचा देवटे आमदार असा उल्लेख केला की ज्यांच्या नावावरती मतं मागितली त्यांनाच तुम्ही सोडून गेलात आणि आज बॅनर लावताय की दमदार आमदार। वडगाव शहरीमध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? एकतर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवारसाहेबांचा जो पक्ष आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, त्याच चिन्हावर इथं आमदार होणार म्हणजे होणार आणि इथं नाही हडपसरमध्ये सुद्धा होणार आणि आसपास जे काही सर्व मतदारसंघ आहेत तिथं सर्व आपल्या विचाराचेच आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। कर्जत जामखेडची बरीच चर्चा होती, तिथं अशी माहिती मिळते की महायुतीनं भाजपसाठी जी जागा आहे ती आग्रही धरलेली आहे, तुमच्या विरोधामध्येच राम शिंदे हेच उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा आहे। मध्यंतरी चर्चा होती की नाही अजित पवारांच्या घरातला कोणतरी व्यक्ती तुमच्या विरोधात निवडणूक लढवेल, मात्र भाजपनं त्या जागेवरती आग्रह धरल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक झाली भाजप विरुद्ध रोहित पवार, तर काय चित्र पाहायला मिळतं? मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, लोकांमध्ये राहणारा मी माणूस आहे, लोकांवर विश्वास ठेवून काम करणारा माणूस आहे, प्रेमाने तिथं आम्ही सर्वजण काम करतो। गेल्या 5 वर्षामध्ये लोकांची एका कुटुंबासारखी सेवा केलेली आणि लोकांकडे बघत असताना 100% विजय हा माझा होणार आहे, हा माझा तिथं विश्वास आहे आणि मी तर म्हणतो आहे की भाजपकडेच ती सीट जावी आणि राम शिंदे ठीक आहे, नाही तर कुणी, माझं मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कर्जत जामखेडमधून उभा राहण्याचा विचार करावा। मोठी लढत होईल, कारण का कुठेही एखादी बैठक झाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीची असू द्या नाही तर भाजपची, त्याच्यामध्ये चर्चा ही फक्त कर्जत जामखेडचीच होते। म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये कर्जत जामखेड या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी नाही तर राजकीय ताकद हे जरा महाराष्ट्रामध्ये वाढलेली, वजन वाढलं हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल आणि त्याचं मुख्य कारण आहे तिथे असणारे सामान्य लोक आणि मतदार। शेवटचा प्रश्न, तुम्ही आज भाषणामध्ये बोलताना असं म्हणालात की साहेबांचा वाढदिवस हा 12 डिसेंबरला आहे, मात्र निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत। 85 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आणायच्या आहेत, त्या पद्धतीचा निर्धार तुम्ही केलेला आहे। जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मग किती जागा मिळते? जर तुमचं निवडून आणण्याचं टार्गेट 85 आमदार असेल तर साधारणतः किती जागा? एकतर आम्ही सर्व कार्यकर्ते भावनिक असतो आणि भावनिक कार्यकर्ते हे नक्कीच उद्दिष्ट मोठे ठेवून जात असतात। आमचं उद्दिष्ट हे मोठे आहे, शेवटी तिकीट किती आपल्याला मिळतील, जागा किती मिळतील हे निर्णय महाविकास आघाडीचे सर्व नेते घेतील, पण पवारसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती, सेवा दिलेली आहे, लोकांची सेवा केलेली आहे। भूकंप आला तरी पवारसाहेब उभे राहिले, अतिवृष्टी आली तरी पवारसाहेब उभे राहिले, विकासासाठी पवारसाहेब उभे राहिले, महिला सुरक्षेसाठी पवारसाहेब उभे राहिले। त्यामुळे पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या विधानसभेच्या लढाईमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या कशा निवडून येतील याचा प्रयत्न नाहीतर निर्धार हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।